नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये। तर आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी जे अनुदान आहे त्यामध्ये 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। तर आता याचा GR सुद्धा आलेला आहे। तर व्हिडिओ थोडक्यात समजून घ्या। तर बघू शकता इथे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून ₹50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत आणि हा GR आहे तो 4 एप्रिल 2025 रोजी निघाला आहे। आणि ह्या ग्रामीण भागासाठी आहे फक्त हे अनुदान, शहरी भागासाठी नाही। तर थोडक्यात इथे समजून घ्या। तर सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे। त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात। राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहेत। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येते असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर वर्ग मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे। वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाअंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते। तर याआधीचा जो पहिला टप्पा आहे तो सन 2016-17 ते 2021-22 या कालावधीमध्ये राबवण्यात आला होता आणि आता दुसरा जो टप्पा आहे तो सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी सुरू केलेला आहे। त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे। तर केंद्र पुरस्कृत प्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत हा निर्णय घेण्यात आला किंवा याची मागणी करण्यात आलेली आहे। तर इथं शासन निर्णय नेमका काय आहे तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून ₹50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या ₹50,000 रकमेमधून ₹35,000 अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर उरलेले ₹15,000 इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून मिळेल। छतावर 1 kW मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील ₹15,000 अनुदान देय असणार नाही। तर दुसरा पॉईंट, राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 ते 28-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावे। तर थोडक्यामध्ये तुम्हाला जे काही ₹50,000 अनुदान मिळणार आहे त्यातले 35,000 तुम्ही घर बांधणीसाठी वापरू शकता आणि जे काही उरलेले 15,000 आहेत त्यामध्ये सूर्यघर योजनेतून तुम्हाला 1 kW मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्र उभारणी करून घ्यायची आहे। जर ती केली नाही तर ते तुमचे ₹15,000 अनुदान हे बाद होणार आहे। तर अशा प्रकारे हा थोडक्यामध्ये GR आहे। याची जर सविस्तर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही वेबसाईटवरून हा GR डाउनलोड करून घेऊ शकता। तर कुठली वेबसाईट आहे ते मी तुम्हाला सांगते। इथे बघू शकता सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे।
तर तुम्ही हा डाउनलोड करूनसुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हालाही तुमच्या घरकुलासाठी आता जास्तीचे 50,000 रुपये अनुदान हे मिळू शकते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला चॅनलवरती मिळत जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.